नमस्कार मित्रांनो, 1 डिसेंबर 2024 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली। राज्यसेवा पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची परीक्षा आहे। 2025 पासून आयोग हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे जाणार आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल। त्यानंतरच्या कालावधीमध्ये मुलांमध्ये चर्चा सुरू झाली की कट ऑफबद्दल, की कट ऑफ काय असेल सर, त्याबद्दलही आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यानंतर 10 डिसेंबरपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शनचे प्रश्न टाकण्याची संधी दिलेली होती, त्यामध्ये पण भरपूर चर्चा झाली। विद्यार्थ्यांनी फार पुढाकार घेतला आणि ऑब्जेक्शनसाठी काही प्रश्न मुलांनी टाकलेले आहेत। तर या सगळ्या चर्चा आता थांबलेल्या होत्या। तर त्याचनंतर आता एक नवीन चर्चा अशी सुरू झालेली आहे की जागावाढबद्दल काय होणार। आता यामध्ये कंबाईनचे विद्यार्थी पण आहेत आणि राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत। तर राज्यसेवा आणि कंबाईन हे वेगळं नसून हे एकच आहे, हे तुम्ही आधी लक्षात ठेवा। कारण की राज्यसेवा करणारे विद्यार्थीच कंबाईनची एक्झाम देत असतात आणि कंबाईनची एक्झाम देणारे विद्यार्थीसुद्धा राज्यसेवेची एक्झाम देत असतात। त्यामुळे ही स्पर्धा परीक्षेतली जी सगळे विद्यार्थी आहेत ते सगळे एकच आहे, हे आधी तुम्ही लक्षात घ्या। आता आपण पुढच्या चर्चेवर आपल्या जातो आहे की जागावाढीबद्दल काय होणार आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचं पुढे काय होणार आहे। ठीक आहे, आता जर आयोगाने मेन्शन केलेलं असेल की ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची एक्झाम असणार आहे, तर ही 100% शेवटची ऑब्जेक्टिव्हची एक्झाम असणार आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे। फक्त एक असा मुद्दा आहे की मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे 2023ची ॲड जर आपण पाहिली, त्यानंतर 2024ची ॲड आपण जर बघितली, त्यामध्ये फार कमी जागा आहेत। त्याच पद्धतीने कंबाईनची ग्रुप बीची जर एक्झाम तुम्ही बघितली, त्यामध्ये पण फार कमी जागा दिसत आहेत आपल्याला आणि ग्रुप सी यामध्ये पण आपल्याला कमी जागा दिसत आहेत। तर आपण आधी समजून घेऊयात की कशा पद्धतीने आयोगाने या जाहिराती टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे ते आपण आधी बघू। त्यानंतर मग आपल्याला काय करता येईल याबद्दल, तर हे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय। तर आपण चला सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। तर बघा, सर्वप्रथम तुमच्यासमोर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही जाहिरात तुमच्यासमोर दिसते। या जाहिरातीचा क्रमांक जर तुम्ही बघितला तर तो असणार आहे आपला 48/2024 अशा पद्धतीने तिथे मेन्शन केलेले। सुरुवातीची जी तारीख होती ती होती 5 जानेवारी 2025, पण आता ही एक्झाम जर बघितली आपण तर ही होणार आहे 2 फेब्रुवारी 2025 रोजी। आता या जाहिरातीमध्ये जर आपण नीट बघितलं तर टोटल यांनी दाखवलेलं बघा 480 पदांची ही जाहिरात असणार आहे। यामध्ये बघितलं तर आपण सर्वप्रथम जे पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी, ASO आपण त्याला असं बोलतो, ASO ग्रुप बी अराजपत्रित, याच्या 54 जागा तुम्हाला दिसत आहेत। त्यानंतर MPSC मध्ये जे कक्ष अधिकारी असतात त्या फक्त एकच जागा तुम्हाला दिसत आहेत। पुढे दुसरं जे पद आहे ते STI आहे। STI याच्या जागा बऱ्यापैकी आहेत, पण तरीही याच्यामध्ये जागा वाढण्याचे चान्सेस आहेत। 209 पद इथं तुम्हाला दिसत आहेत। पुढे जर आपण गेलो तर PSIच्या जागा तुम्हाला दिसत आहेत। PSIच्या जागा दरवर्षीच्या जाहिरातीमध्ये जास्तच असतात, पण यामध्ये बघा तुम्हाला 216 फक्त पदं दिसत आहेत। हे आहे आपलं PSIच्या जागा। तर बघा, इतक्याच जागा इथे मेन्शन केलेल्या आपल्याला दिसत आहेत ग्रुप बीमध्ये। म्हणजे संवर्ग जर बघितले तर यामध्ये कोणकोणते संवर्ग तुम्हाला दिसत नाही आहेत। तुम्हाला इथे SR दिसत नाही बघा। SR हे जे महत्त्वाचं पद आहे सब रजिस्ट्रार, हे या यादीमध्ये तुम्हाला, या जाहिरातीमध्ये तुम्हाला दिसायला भेटत नाही आहे। तर ते एक वाढण्याची शक्यता असे वाटते। त्यामध्ये जर बघितलं तर ग्रुप बी 480 पदांची ही जाहिरात आहे आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी याचा पेपर होणार आहे। त्यामुळे आपल्याकडे 1 महिना आहे। या 1 महिन्यामध्ये तुम्ही जागावाढीसाठी प्रयत्न करू शकता। पुढे जर आपण गेलो तर ग्रुप सी बद्दल आपण बोलूयात की ग्रुप सीची जी जाहिरात आहे ती आहे 049/2024। ठीक आहे, तर ही जाहिरात क्रमांक तुम्ही लक्षात ठेवा। आणि यांचे जर टोटल आपण एकूण पदसंख्या बघितली ती आहे 1333 अशी इथे मेन्शन केलेली आहे। तर हा सुरुवातीला पेपर होणार होता 2 फेब्रुवारीला, पण आता हा पेपर होणार आहे 4 मे 2025ला। तर ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा। कारण की ग्रुप सीला जर बघितलं आपण तर गट कला फार मोठा अवधी आहे। त्या मोठ्या अवधीमध्ये तुम्ही बऱ्यापैकी तिथे सरकारकडे मागणी करू शकता जागावाढीसाठी, त्यामुळे याला आपल्याला वेळ भेटलेला आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण पदे आपण बघूयात। उद्योग निरीक्षकाचे 39 पदं आहेत। कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट आपण त्याला बोलतो 482 पदं आहेत। तांत्रिक सहाय्यक 9 पदं आहेत। त्यानंतर इथे लिपिकचे जे पदं आहेत मुंबई कार्यालयाचे तिथे 17 पदं आहेत आणि लिपिक टंकलेखक
मंत्रालयीन किंवा इतर ज्या कार्यालय असतात तिथे 786 पदं म्हणजे अशी टोटल 1333 पदं तुम्हाला ग्रुप क मध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. तर बघा याच्यामध्ये जर बघितलं अजून संवर्ग जर बघितले तर AMVI हे जे सर्वात महत्त्वाचं पद आहे परिवहनमधलं RTO मधलं, तर हे पद कुठेतरी आपल्याला इथं मिसिंग दिसतंय. मागच्या वर्षी पण त्याच्यामध्ये नव्हतं, ते 2021मध्ये पण नव्हतं, 2020ला हा लास्ट पेपर झालेला होता. त्यामुळे अशी शक्यता आहे की AMVIच्या जागा ह्या वाढायला पाहिजे होत्या. तर त्याच्यामुळे याच्यासाठी पण तुम्ही प्रयत्न करू शकतात. जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत तर त्यांना ही सुवर्ण संधी असू शकते. तर AMVIच्या जागा इथे असायला पाहिजेत. त्याच पद्धतीने जे एक्साईज इन्स्पेक्टर आपण असं म्हणतो, एक्साईज इन्स्पेक्टर, तर हेही पद आपल्याला इथं कुठे दिसत नाही आहे. तर एक्साईज इन्स्पेक्टर आणि AMVI या 2 संवर्ग जे आहेत ते आपल्याला इथं ॲड झालेले पाहिजे होते, पण ते या जाहिरातीत आपल्याला दिसत नाही आहे. आणि येणाऱ्या 2025मध्ये हे जे पदं आहेत हे भरण्यात येतील अशी अपेक्षा आपण करूयात. तर हे झालं आपलं ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल. आता जर आपण पुढे गेलो तर राज्यसेवेबद्दल आपण बोलूयात. बघा राज्यसेवेची जी जाहिरात होती ती आहे 414/2023 आणि ही जाहिरात आली होती 29 डिसेंबर 2023 रोजी. या परीक्षेचा प्रीचा जो पेपर झाला होता 1 डिसेंबर 2024 रोजी. तर बघा ही जाहिरात आली होती 29 डिसेंबरला. त्यानंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला माहिती आहे की 4 वेळा ही एक्झाम पुढे ढकललेली होती. आणि त्यानंतर आयोगाने काय केलं होतं की 8 मे 2024ला एक शुद्धीपत्रक दिलेलं होतं. बघा या शुद्धीपत्रकामध्ये ज्या नवीन जागा ॲड झालेल्या होत्या त्या त्यांनी इथे मेन्शन केलेल्या आहेत. ते आपण बघूयात की किती जागा त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. फक्त राज्यसेवेबद्दल आपण इथे बोलतो आहे. टोटल जर बघितलं तर त्या 524 पदांसाठीची ही जाहिरात होती. त्यामध्ये मग फॉरेस्ट असेल, कृषीच्या जागा असतील त्या जागा. पण आपण इथं बोलतो आहे की राज्यसेवेबद्दल. तर राज्यसेवेचे जर आपण बघितले तर एकूण पदे 431 आहेत. म्हणजे सध्या आकडा किती आहे आपल्याकडे 431 इतक्या ह्या टोटल जागा आहे राज्यसेवेमध्ये. आणि या 431 जागांवर आपला काय ठरत असतो, कट ऑफ ठरत असतो. त्यामुळे जर या जागांमध्ये 150 ते 200 जागांची जर वाढ झाली, ठीक आहे, ज्या पद्धतीने 2022मध्ये श्री एकनाथ शिंदे यांनी या जागा वाढवलेल्या होत्या. 2022ची ॲड तुम्हाला माहिती आहे की 600+ ही ॲड गेलेली होती. त्या पद्धतीने जर यावर्षी प्रयत्न झाले तर 150 ते 200 जागा जर याच्यामध्ये वाढल्या असतील तर ही जाहिरात पण ऐतिहासिक जाहिरात होऊ शकते. 650पर्यंत या जागा जाऊ शकतात. त्यामुळे हे प्रयत्न आपण बघणार आहोत पुढे की सध्या टेलिग्राम चॅनलवर किंवा इतर माध्यमातून विद्यार्थी कशा पद्धतीने प्रयत्न करत आहेत. पण आपण आता काय बघतोय की जागा किती मेन्शन केलेल्या आहेत जाहिरातीमध्ये. 431 जागा या मेन्शन केलेल्या आहेत. जर तुम्ही उपजिल्हाधिकारी या जागा जर बघितल्यात तर फक्त टोटल 7 जागा आहेत. महसूलमधलं हे सर्वात महत्त्वाचं पद आहे उपजिल्हाधिकारी. याच्यामध्ये बघा तुम्हाला SCच्या ज्या जागा आहेत त्या 0 आहे. ठीक आहे, STच्या सर्वसाधारण जागा नाही आहे इथे दिसते तुम्हाला. त्यानंतर VJ जे आहे विमुक्त जाती, इथे बघा इथे जागा नाही आहे, इथे जागा नाही आहे बरं का. या ठिकाणी तुम्हाला इथे जागा कुठेच दिसत नाही आहे. डायरेक्टली तुम्ही जर ओपनचं जरी बघितलं, ओपनच्या जरी सीट बघितल्या तर फक्त एकच सीट आहे ओपनच्या सर्वसाधारणसाठी. ठीक आहे, तशा टोटल 2 आहेत, एक महिलांसाठी आहे आणि एक सर्वसाधारणसाठी आहे. तर असं जर टोटल मिळून बघितलं तर उपजिल्हाधिकारी हे फक्त 7 पदं या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेले आहेत. तर इथे कुठेतरी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते की जर ही शेवटची ऑब्जेक्टिव्हची पॅटर्नची परीक्षा असेल तर आम्हाला उपजिल्हाधिकारी बनण्याची जी संधी असेल ती आमच्याकडून डावलली जाईल आणि ही संधी आम्हाला नंतर मिळणार नाही. कारण की जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होत असेल तर विद्यार्थ्यांना हे थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं. डायरेक्टली पॅटर्न चेंज होतो येतो. डायरेक्टली तो पॅटर्न जर बघितला तर डिस्क्रिप्टिव्ह 5 दिवस ते पेपर असणार आहेत मेन्सचे. त्यामुळे ते थोडे डिफिकल्ट जाणारच आहेत. त्यामुळे इथे मागणी आहे विद्यार्थ्यांची की उपजिल्हाधिकारी हे जे पद आहेत ते इथे वाढले पाहिजेत. त्यानंतर SC STचे जर पद बघितलं आपण 116 या चांगल्या पद्धतीच्या जागा आहेत. त्या पूर्ण जाहिरातीमध्ये जर बघितलं तर सर्वात चांगल्या ज्या जागा आहेत त्या सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अच्या आहेत. 116 तब्बल जागा आहेत या. पुढे गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ याच्या पण चांगल्या पद्धतीच्या जागा आहेत, 52 जागा आहेत. नंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ हे जे कॉमर्सचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी या जागा आहेत, 43.
इथे पदं तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर सहाय्यक आयुक्त व प्रकल्प अधिकारी फक्त 3 पदं आहेत. उद्योग उपसंचालक 7 पदं आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त 2 पदं आहेत फक्त. सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता 1च पद आहे. आता बघा मित्रांनो, आता इथे जर आपण पाहिलं तर हे फक्त आहे ग्रुप एचे पदं. बघा ग्रुप एमध्ये संवर्ग किती दिसत आहेत तुम्हाला? फक्त 7 किंवा 8 संवर्ग तुम्हाला इथे दिसत आहेत. क्लास एसाठी फक्त 8 संवर्ग आहेत की ज्याचे जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला दिसतोय. आता ग्रुप बीचे इथून चालू होत आहेत. क्लास बी गट बची जागा. तर बघा याच्यामध्ये जर बघितलं तर मंत्रालयातला जो कक्ष अधिकारी असतो सेक्शन ऑफिसर त्याच्या 19 जागा तुम्हाला दिसत आहेत. इथं बघा, ठीक आहे, इथं जागा नाही आहे. OBCला म्हणजे काही जे मागासवर्गीय संवर्ग आहेत तिथे तुम्हाला जागा दिसत नाही आहेत. ओपनच्या जर जागा बघितल्या तर फक्त 2च जागा इथं तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब, ठीक आहे, असिस्टंट BDO आपण त्याला म्हणूयात, त्यांच्या फक्त 25 जागा आहेत. ठीक आहे. पुढे गेलो सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्कमधला जे आयुक्त असतात त्यांचं फक्त 1च पद आहे जे की ओपनमध्ये. उपअधीक्षक जर हे पद बघितलं राज्य उत्पादन शुल्कमधले फक्त 5 पदं आहेत. इथं बघा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती इथे पदच नाही आहे, म्हणजे इथे जागा नाही आहेत. बघा इथे तुम्हाला दिसतंय, मेन्शन करतोय मी. आणि ओपनसाठी पण जागा नाही इथे. त्यानंतर कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता हे जे ग्रुप बीचं आहे त्यात 7 पदं आहेत. सरकारी कामगार अधिकारी 4 पदं आहेत आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी त्याच्यामध्ये 4 पदं आहेत. अशा पद्धतीने उद्योग अधिकारी 7 पदं तांत्रिकमधले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण 52 पदं आहेत आणि निरीक्षण अधिकारी पुरवठामधले 76 पदं आहेत. हे थोडे बऱ्यापैकी चांगले पदं आहेत. हे 2 खालचे जर बघितले आपण तर असे जर बघितले आपण तर इथे हे आपण बघितले की क्लास गट ब मधले पदं जाहिरातीमध्ये किती मेन्शन केलेले आहेत. या पद्धतीने टोटल जर आपण पाहिलं तर 35 संवर्ग आहेत राज्यसेवेमध्ये. 35 संवर्ग. ठीक आहे. आता हे पुढचे जे आहेत ते आपल्याला फॉरेस्टचे जागा आहेत. तर ACFच्या जागा आलेल्या आहेत. ते ह्या चांगल्या जागा आहेत बघा. वनक्षेत्रपालच्या 16 जागा आहेत. आणि पुढे महाराष्ट्र स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे आहेत ते 23 आणि 22 पदं, हे पण चांगले आहेत. तर ही आहे आपली जाहिरात राज्यसेवेची. तर बघा मित्रांनो, आता आपण काय समजून घेतलं की ग्रुप बी कंबाईन आणि ग्रुप बी कंबाईन आणि ग्रुप सी कंबाईन यांच्या जागा आपण बघितल्या. त्यामध्ये पण जागावाढ आपल्याला व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत. पण यापूर्वी जर मी सांगितलेलं आहे तुम्हाला की सध्या 2025ची जी जाहिरात आहे ती जानेवारी महिन्यात येणार आहे. ठीक आहे, जानेवारी 2025मध्ये ती जाहिरात येणार आहे. ती जर जाहिरात आली तर जे 2024मध्ये जागावाढ होणार होती ती होणार नाही आहे, कारण की त्या सगळ्या जागा कुठं जाणार आहेत 2025च्या जाहिरातीमध्ये. 2025ची जी एक्झाम आहे ती सप्टेंबरमध्ये होणार आहे. पण आयोगाने काय मेन्शन केलेलं आहे की आम्ही जाहिरात कधी आणणार आहे, जानेवारीमध्येच आणणार आहे. तर तो थोडा कॉन्ट्रोवर्सीचा भाग आहे. पण आपण एक लक्षात ठेवा की जर जागावाढ झाली राज्यसेवेमध्ये तर काय होणार आहे, तुमचा जो सध्या मला विद्यार्थी म्हणत आहेत की सर माझा 110 स्कोर आहे, 108 स्कोर आहे, 109 स्कोर आहे, तर त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी फायदा होणार नाही आहे. जागावाढ जर झाली तर हा कट ऑफ कुठेतरी खाली येईल आणि त्या विद्यार्थ्यांना यामध्ये चान्सेस भेटणार आहेत. आणि कंबाईनचं जर बघितलं तर एक्झाम झाल्याच्या नंतरही जागावाढ होऊ शकते, कंबाईन बीमध्ये पण आणि कंबाईन सीमध्ये पण. तर त्याचेही प्रयत्न चालू आहेत. त्याबद्दलही आपण बोलतो आहे की कशा पद्धतीने तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे. तर सर्वप्रथम मी सांगतो राज्यसेवेचं, त्यानंतर आपण बोलूयात कंबाईनबद्दल की कंबाईनबद्दल पण कशा पद्धतीने पाठपुरावा सध्या चालू आहे. तर बघा इथे एक पत्र आहे जे की आपण आपल्या चॅनलवर पण टाकलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपण हे पत्र पाठवत आहेत विद्यार्थी. विषय त्याचा आहे राज्यसेवा 2024 जागावाढ करण्याबाबत. यामध्ये जर बघितलं तर बघा काय काय मेन्शन केलेलं आहे. आपण राज्यसेवेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो स्पर्धकांना ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या अतिरिक्त 2 संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. पण यातील 2023 वेळी अत्यंत कमी जागांसाठी जाहिरात आलेली होती. त्यामध्ये पण तुम्हाला माहीत असेल की DCच्या पण कमी जागा होत्या, बाकीच्या सगळ्या जागा कमी होत्या. महोदय, आता आमची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही शेवटची संधी असून यावेळी आपण जास्तीत जास्त जागांची वाढ करावी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, जागा वाढ करावी. महोदय, वर्ग 1 आणि वर्ग 1 आणि वर्ग 2च्या पदांचे एकूण 35 संवर्ग राज्यसेवेत येतात. त्यातील DYSP जर बघितलं तर 0 जागा आहेत, तहसीलदार 0 आहेत, नायब तहसीलदारच्या जागा 0 आहेत, एक्साईज SP उपशिक्षण अधिकाऱ्याच्या जागा नाही आहेत, मुख्याधिकारी ग्रुप B यासहित तब्बल 16 संवर्गचं काय एकही पदाची जाहिरात त्याच्यामध्ये नाही आहे.
त्यानंतर माहिती अधिकाऱ्याच्या मिळालेल्या माहितीनुसार एकट्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या तब्बल 347 जागा रिक्त आहेत. यातील किमान 100 जागांचा समावेश 2024च्या जाहिरातीत करावा व इतर जे 15 संवर्ग आहेत त्याच्यामध्ये पण जागावाढ करावी. या पद्धतीचं एक विद्यार्थ्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना हे पत्र पाठवलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं त्यासोबत आपण काही तपशील जोडलेला आहे. त्यामध्ये ग्रुप एचे कोणकोणते पदं समाविष्ट व्हायला हवीत तर DYSP, उपनिबंधक, अधीक्षक, शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प म्हणजे CDPO, तहसीलदार हे पदं अपेक्षित आहेत की यांची वाढ त्याच्यामध्ये व्हायला हवीत. त्यानंतर ग्रुप बीचं जर बघितलं आपण गट बचं उपशिक्षणाधिकारी, कक्षा अधिकारी MPSC मधले, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ARTO आपण त्यांना म्हणूयात, लेखा अधिकारी, अधीक्षक, मुख्याधिकारी, त्यानंतर उपअधीक्षक, भूमी अभिलेख, नायब तहसीलदारच्या जागा पण भरपूर प्रमाणात आहेत, तर या आपण कुठेतरी वाढल्या पाहिजेत. सहाय्यक नियंत्रक शिधापाटक वाटप गटव, त्या अशा पद्धतीने हे 10 संवर्ग आहेत की जे ग्रुप बीमध्ये यायला हवीत अशी मागणी विद्यार्थी सध्या करत आहेत. यासाठी काय पुरावे दिले आहेत विद्यार्थ्यांनी तर बघा, एक RTIचा आहे माहिती अधिकाऱ्याचा नुसार मिळालेली माहिती. उपशिक्षणाधिकारी तत्सम संवर्गातील मंजूर पदे 716 असून त्यापैकी रिक्त पदे किती आहेत 347 आहेत. पुढे जर गेलं तर उपशिक्षणाधिकारीचं आपण सांगितलं की किमान 100 पदांची वाढ ही करण्यात यावी अशी विनंती सध्या विद्यार्थी करतायत. पुढे जर आपण बघितलं पुढे पण एक RTIची माहिती, त्यामध्ये पण तुम्हाला इथे दिसेल की उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपअधीक्षक, दुय्यम संवर्ग यामध्ये जर बघितलं तर पाठवलेल्या मागणीपत्रावर टिप्पणीसोबत पाठवण्यात येत आहे. मग इथे जर खाली बघितलं तर ही सगळी माहिती तुम्हाला इथे दिसेल. यानुसार म्हणजे RTIवरून आपल्याला कळतं आहे की किती जागा वगैरे रिक्त आहेत. तर उपजिल्हाधिकारी 16 जागा इथे रिक्त दिसत आहेत, तहसीलदारच्या 66 जागा दिसत आहेत, नायब तहसीलदार यांच्या 457 जागा तुम्हाला दिसत आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी ही माहिती काढलेली आहे RTIच्या मार्फत. पुढे जर बघितलं तर मुख्याधिकारी गट अ आणि गट बच्या जर बघितले संवर्ग अनुक्रमे 44 आणि 75 पदे हे रिक्त आहेत. तर ह्याही जागा राज्यसेवा 2024मध्ये ॲड होऊ शकतात. त्यासाठी हा सगळा पाठपुरावा चालू आहे. त्यानंतर इथे जर बघितलं आपण सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे DYSP बद्दलच्या रिक्त जागांचा इथं तपशील दिलेला आहे. टोटल जर आपण बघितलं खाली दिसेल तुम्हाला DYSP पदांबद्दलची माहिती ही सगळी. तर एकूण 52 जागा ज्या आहेत इथं मेन्शन केलेल्या आहे विद्यार्थ्यांनी. आता हे प्रयत्न तर चालू असणारच आहे, पण त्याच पद्धतीने काही आमदार आहेत की ज्यांनी पण आपला पाठपुरावा केलेला आहे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी. तर 20 डिसेंबर 2024 रोजी माननीय अभिमन्यू पवार सरांनी मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र पाठवलेलं होतं. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024च्या पदसंख्येत वाढ करावी याबाबत त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी ते लेटर आपण बघतोय. माननीय गोपीचंद पडळकर यांनी पण पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये पण विषय बघा, शेवटचे ऑब्जेक्टिव्हचे पॅटर्न आहे. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप क जाहिरातीमध्ये सुद्धा वाढ करावी आणि MPSC आणि कंबाईनच्या जाहिरातीमध्ये PSIची वयोमर्यादाबद्दल पण त्यांनी ते बोललेलं होतं. आता पेपरमध्ये पण काही न्यूज आलेल्या आहेत की सरकारी पदभरतीत अधिक संधीची अपेक्षा आहे. तर रिक्त पद इथं दाखवलेली आहेत बघा, 16 उपजिल्हाधिकारी आहे, ठीक आहे, तहसीलदारचे पद आहे इथे, नायब तहसीलदारचे पद आहेत, मुख्याधिकाऱ्यांचे पद आहेत. इतके रिक्त जागा तुम्हाला इथे दिसत आहेत. उपशिक्षणाधिकारी बघा तब्बल 347 जागा तुम्हाला इथे दिसत आहेत. तर सध्या हे पण प्रयत्न विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आहेत. आता आपण काय बोललो की राज्यसेवेबद्दल बोललो, पण आता कंबाईनबद्दल पण आपण बोलतो आहे की कंबाईनबद्दल तुम्ही काय पाठपुरावा वगैरे करू शकतात. तर कंबाईनसाठी पण त्याच पद्धतीचं एक लेटर आहे. त्यामध्ये बघा इथं तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचं मेन्शन करून नाव, विषय काय आहे त्याचा, महाराष्ट्र गट ब आणि गट क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024च्या जाहिरातीमध्ये जागा वाढ करण्यासंदर्भात. यामध्ये त्यांनी मेन्शन असं केलेलं आहे की ASOच्या 55 पदे, STIचे 209 पदे अशी एकूण 480 पदांची जाहिरात आलेली आहे आणि गट कची 1333 जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये आता रिक्त जागांनुसार जर बघितलं तर PSIचे तब्बल 2959 जागा रिक्त आहेत, STIच्या 963 जागा रिक्त आहेत, SRच्या 40 जागा रिक्त आहेत. हे महत्त्वाचं आहे कारण की हा संवर्गच त्याच्यामध्ये मेन्शन नाही आहे. आणि टॅक्स असिस्टंटच्या 1537 जागा रिक्त आहेत. हे त्यांनी ठळक असं मेन्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांनी. त्यानंतर बघा, आपण जेव्हा लिपिक टंकलेखक पदभरती MPSCकडे दिली होती तेव्हा 12,000 लिपिक पदं काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामध्ये पहिला टप्पा 7,000चा होता. आता त्यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये 5,000 हे व्हावे आणि विद्यार्थ्यांना ही संधी देण्यात यावी. अशा पद्धतीने एक लेटर आहे, ते लेटर तुम्ही पाठवू शकतात.
त्यानंतर PSIचा RTI इथं दाखवलेला आहे की किती रिक्त जागा आहेत, हे त्यांनी प्रूफ दिलेला आहे इथे. त्यानंतर पेपरमध्ये पण येतं आहे की पोलीस उपनिरीक्षकांच्या 3,000वर जागा रिक्त आहेत, तर हे तुम्ही मेन्शन करू शकता. SRचं जर बघितलं, SRचा पण RTI आलेला आहे, तर इथं 40 पदं तुम्हाला दिसत आहेत तिथं रिक्त आहेत म्हणून. त्यानंतर STIचं जर बघितलं तर STIचं पण इथं टोटल संख्या बघतो आपण की 819च्या आसपास ही जागा आहेत STIचा पण RTI केलेला आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला यावरून काय समजते की कंबाईनच्या जागा वाढ होणं आणि राज्यसेवेची जागा वाढ होणं हे सर्व विद्यार्थ्यांसाठी फार आनंदाची गोष्ट असणार आहे. त्यामुळे हे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. तुमच्या एरियातले जे स्थानिक आमदार असतील, मंत्री असतील, त्यांना तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. एक निवेदन दिलं पाहिजे की विद्यार्थ्यांच्या वतीने की तुम्ही जागावाढीसाठी प्रयत्न करा, कारण की जर जागावाढ झाली तर सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तुम्हाला जर पटलं असेल तर नक्की तुम्ही निवेदन द्या, पाठपुरावा करा. फक्त अभ्यास करून काही चालत नाही, तुम्हाला जागावाढीसाठी पण प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.